लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की जान्हवी आता घरी परत आलेली असते, परंतु तिला लग्नाच्या नंतरचं काहीही आठवत नसतं. ती जयंतला सुद्धा पूर्ण विसरून गेलेली असते आणि डॉक्टरांनी घरातल्या सर्वांना सांगितलेलं आहे की यांना मानसिक धक्का बसेल असं काहीही वागायचं नाही आहे, कारण की यांच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये इंटरनल ब्लिडिंग झालेलं आहे. त्यामुळे यांची प्रचंड काळजी घ्यायची आहे. त्यानंतर पुढे विश्वा धावत पळत जान्हवीला भेटायला घरी आलेला असतो, परंतु आता जान्हवीने विश्वाला सुद्धा ओळखलेलं नसतंय आणि विश्वावर त्यामुळे खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो, कारण की आत्ताच त्याची आई गेलेली असते आणि त्याची सगळ्यात जवळची मैत्रीण जान्हवी सुद्धा त्याला ओळखत नाही. हे पाहून विश्वाला खूप मोठा धक्का बसतोय, परंतु लक्ष्मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की विश्वा माफ कर, पण जान्हवीला कोणताही मानसिक धक्का बसेल असं वागायचं नाही आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं तिच्या मेंदूला ताण येणार नाही असं आपल्याला वागायचं आहे. त्याच्यामुळे तुला जान्हवी आज ओळखत नसेल, पण काही दिवसांनी ती आपल्या जवळच्या मित्राला नक्कीच ओळखणार आहे असं लक्ष्मी विश्वाला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. काय आता लक्ष्मी आणि विश्वा मिळून जान्हवीसाठी आता कोणती जबाबदारी स्वीकारतील? इकडे आता श्रीकांत आनंदीला कायमचा फॉरेनला घेऊन चाललेला असतो. त्याला भावनापासून आणि सिद्धूपासून आनंदीला वाचवायचं असतं, कारण की श्रीकांतला असं वाटतंय की भावना आणि सिद्धू आपल्या आणि आनंदीच्या मध्ये येत आहेत. ते आहे आनंदीचे खरी आई बाबा नसताना सुद्धा त्यांच्यावर आनंदी खूप प्रेम करते आहे आणि आनंदी आणि आपल्याला स्पेस मिळत नाही, हा सगळा घाणेरडा विचार श्रीकांतच्या डोक्यामध्ये आलेला असतो. त्याच्यामुळे श्रीकांत आता आनंदीला कायमचं फॉरेनला घेऊन जाऊन तिथेच सेटल होणार असतो आणि सिद्धूवर त्यांनी सांगितलेलं असतं की तू आनंदीला समजावून सांगायचं आहेस की तुझ्या बाबासोबत तू फॉरेनला निघून जा. हे सर्व ऐकून सिद्धूला प्रचंड वाईट वाटतं. भावना सिद्धूला समजावण्याचा प्रयत्न करते की श्रीकांत आनंदीचे खरे बाबा आहेत, त्याच्यामुळं ते जो निर्णय आनंदीसाठी घेतील तो आपल्याला मान्यच करावा लागेल.